हॅलो, नमस्कार ताईंनो, कशा आहात तुम्ही? स्वस्त आणि मस्त ना? आणि सुमित पण ऑफिसमधून आला आहे. तर आज त्यांनी 2-3 दिवसाआधी हा पर्स माझ्यासाठी ऑर्डर केलेला आहे ऑनलाईन. तर आज तो पर्स पण आलेला आहे माझा. तर मी म्हटलं आता तुमच्यासोबत शेअर करते म्हटलं आणि अनबॉक्सिंग करते म्हटलं हा पर्सची. तर बघा कसा आहे, तर बघू हा पर्स. तर त्या दिवशी सुमेधने साडी ऑर्डर केली आणि तुम्हाला साडी पण दाखवली. आणि आता आज हा पर्स पण माझ्यासाठी बोलवला आहे, कारण तसे माझे पर्स खराब झाले होते. भरपूर पर्स आहे, पण पर्स आपल्याजवळ तेवढं टिकतच नाही ना. तर हा बघा, अशा प्रकारचा हा पर्स आहे आणि क्वालिटी पण छान आहे. आणि हा असा बेल्ट पण आहे. माझ्या ड्रेसला पण मॅच झाला आहे आता सध्या. तर बघा, हा असा खूप छान पर्स आहे आणि हा पर्स 1600 रुपयाचा झाला. तर मला खूपच आवडला हा पर्स. बघा, आता मी चहा बनवत आहे आणि चहामध्ये साखरपत्ती टाकत आहे. आणि हा सायंकाळचा सुमेध आला तर तेव्हा हा चहा बनवला आहे मी. आणि आता चहा झालेला आहे आणि तोस आणि चहा आम्ही सुमेध आणि मी खाऊन घेणार आहे. तर सुमेधनी तोसचा पॉकेट आणला आहे येताना ऑफिसमधून. आणि हाच आज सायंकाळचा नाश्ता आहे. तर आता सायंकाळचे 7 वाजलेले आहे. तर मी आता आता माझा पूर्ण स्वयंपाकच बनवायचा आहे. तर मी आता हा मेथांबा बनवत आहे. तर मेथांब्यासाठी असे मी आंबे चिरून ठेवलेले आहे, आंब्याच्या फोडी. आणि हे असे 4 आंबे घेतलेले आहे. तर आता इथे असे आंब्याचे फोडी चिरून ठेवलेले आहे. आणि याच्यासाठी साहित्य असे घेतलेले आहे की थोडे धने घेतलेले आहे आणि जिरं घेतलेलं आहे आणि थोडी मेथी घेतलेली आहे. मेथी साबूतच ठेवणार आहे मी, याला बारीक नाही करणार आहे. पण धने आणि जिरं आणि थोडं लसूण पाकळ्या, ह्या लसूण पाकळ्या ह्या मी थोड्याशा घेणार आहे आणि हे मिक्सरला बारीक करून घेणार आहे. बस एवढंच मसाला घेणार आहे फक्त. तर आता मी एक पडी तेल घेतलेलं आहे आणि थोडे मोहरी टाकून घेतलेली आहे आणि जिरं टाकून घेतलेलं आहे. आणि आता लसूण टाकत आहे तेलामध्ये आणि धने साबूत मेथी टाकून घेतली आहे आणि आता धने जिरं लसूणचं पेस्ट टाकत आहे. आणि आता मीठ, तिखट आणि हळद पण टाकून घेत आहे. आणि असा मसाला मस्त बनवून घेत आहे. आणि आता आंब्याच्या फोडी पण टाकून घेत आहे. आणि आता पूर्ण एकजीव करून घेत आहे फोडी आणि मसाला. तर मस्त असं एकजीव झालेला आहे फोडी. आणि आता साखर पण टाकून घेत आहे अर्धी वाटी. आणि त्याला पण मिक्स करून घेत आहे, कारण आता ह्या फोडीचंच असं पाणी होणार आहे आणि मस्त असं त्याच्यामध्ये फोडी शिजून जाणार आहे. तर असं मस्त त्याचा पाक झालेला आहे साखरचा आणि त्याच्यामध्येच फोडी अशा शिजून जाणार आहे. तर असा मस्त
गोड आंबा मेथांबा शिजलेला आहे. आता गोड आंबा आणि मेथांबा पण म्हणतो आम्ही. तर असं मस्त त्या पाकामध्ये शिजलेला आहे. आता मी सायंकाळचा स्वयंपाक करून घेत आहे. तर भात बनवत आहे. तर तांदूळ धुतलेलं पाणी एका वाट्यामध्ये काढून घेत आहे आणि डाळ पण कुकरमध्ये शिजवून घेणार आहे. तर ते पण पाणी मी एका वाट्यामध्ये काढून घेत आहे. तर हे बघा, आता पालक भाजी टाकून घेत आहे कुकरमध्ये, म्हणजे पालक डाळ बनवत आहे मी. आणि अर्धी पळी तेल पण टाकून घेतलेलं आहे. तर आणि त्याच्यामध्ये थोडं हळद आणि थोडं मीठ टाकून घेतलं आहे चवीपुरतं. म्हणजे चवीपुरतं नाही, नंतर मग मी टाकणारच आहे डाळीमध्ये फोडणी घालताना. आणि आता ते कुकर पण ठेवून घेतलं आहे मी गॅसवर. आणि जे पाणी काढलेलं होतं ते मी आता झाडांना टाकून देणार आहे. कारण झाडांना त्याचं पौष्टिक हे मिळून त्याची ग्रोथ पण होते झाडांची. आणि आता मी वरण डाळ फोडणी देत आहे. तर थोडं टाकलं आहे तेल, मग टाकला आहे जिरं मोहरी, नंतर टाकला आहे कांदा आणि आता थोडं अद्रक लसूणचा पेस्ट पण टाकलेला आहे. तर आता टाकलेल्या 2 हिरव्या मिरच्या चिरून टाकलेल्या आहे, कांदा टाकलेला आहे आणि टमाटर टाकलेला आहे. आणि आता तिखट, मीठ आणि हळद पण टाकून घेतलेलं आहे तुमच्या चवीनुसार. आणि तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तिखट वगैरे टाकून घ्या. थोडं पाणी पण टाकून घेतलेलं आहे मी. आणि आता टाकत आहे कढीपत्ता. तर आणि थोडा सांबार पण टाकून घेत आहे. आणि त्याच्यात मी डाळ पण टाकून घेतलेली आहे. आणि आता डाळ उकडल्यानंतर मी पुन्हा त्याच्यात सांबार. तर अशा प्रकारे आमची जेवण थाली येत आहे रात्रीची. सुमेधने आणली. तर ताईंनो, हे आहे आमची आज जेवण थाली रात्रीची. तर ह्याच्यामध्ये आहे पालकचं डाळ आणि भात, पापड आणि मेथांबा दोन्ही ताटामध्ये. सुमेधचं माझं जेवण आहे. तर अशा प्रकारे आज रात्रीचं जेवण दाखवलं. याआधी नेहमी मी सकाळचं जेवण दाखवत होती, पण आज रात्रीचं जेवण दाखवलं तुम्हाला. तर आता आम्ही जेवण घेणार आहे. तर ताईंनो, या तुम्ही पण जेवायला. मेथांबा पण छान झाला, एकदम बढिया. तिखट, गोड, आंबट, छान टेस्ट झाली.